विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपला सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत करतो। मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदापूर येथील वाघ पॅलेसमध्ये सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। सदर मेळाव्यास बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे या उपस्थित राहणार आहेत आणि त्या उपस्थित राहून सदर मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेणार आहे। सदर मेळाव्यात विविध पक्षातून अनेक व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सदर मेळाव्यास इंदापूर तालुक्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब हेही उपस्थित राहणार आहेत। तरी सदर मेळाव्यास आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि सदर मेळाव्यात आदरणीय सुप्रियाताईंचं मार्गदर्शन ऐकावं असं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो। हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काम करतायत त्या सगळ्यांचं आदरणीय पवार साहेबांवर नितांत श्रद्धा आहे आणि पवार साहेबांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही। तुम्ही काय त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला का? पक्षापर्यंत तुम्ही काय यांची भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला का? कारण आता थेट उमेदवारीची भाषा सुरू झालेली आहे आणि 23 तारखेला प्रवीण माने स्वतः उमेदवारी दाखल करणार आहेत। मग याचा फटका तुमच्या उमेदवाराला बसणार नाही का? आदरणीय प्रवीण भैया माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असल्याने ते असं काही करणार नाहीत। आदरणीय पवार साहेबांचे आणि त्यांचे फार जवळचे संबंध आहेत आणि आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताईंची नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याची नेते मंडळीची चर्चा होत असते। त्या अनुषंगाने त्याची चर्चा होत असेल, त्यामुळे मला काय वाटत नाही असं काय होईल। 11 तारखेच्या मेळाव्यानंतर शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांच्याकडून आमच्याशी कोणताही संपर्क झाला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष कुठेतरी या नेत्यांना समजून काढण्यात बरोबर घेण्यात कमी पडतोय। आदरणीय, आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला हा प्रश्न म्हणजे मला माहिती नसलेला प्रश्न आहे। पवार साहेबांचा त्यांचा संपर्क झाला किंवा न झाला तरी एक तर ते पवार साहेब तरी सांगू शकतील, नाही तर ते तरी सांगू शकतील। प्रवीण मानेने दावा केला की माझ्याशी कोणाचा संपर्क नाही। मला त्याबद्दल काय माहित नाही। तुम्हाला काय वाटतं? प्रवीण माने ऐकतील का प्रवीण भैया माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत आणि आदरणीय पवार साहेबांचे त्यांचे वैयक्तिक फार संबंध आहेत, त्यामुळे काय असं काय होईल असं मला वाटत नाही। अजून बंडखोरी करायचा विषयच येत नाही, अजून आज काहीच नाही तो विषय। चर्चा सुरू त्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि इंदापूरमधून प्रवीण माने अपक्ष उभं राहिले तर तुमच्या उमेदवाराला किती फटका बसेल? पत्रकार बंधूंनी मला माफ करावं, पण जर त्या प्रश्नाला उत्तर देण्यात काय अर्थ नाही। पत्रकार बंधूंनी हा प्रश्न 4 तारखेनंतर जर तुम्ही मला विचारला तर मग त्यावेळेस आपण उत्तर देऊ काय परिस्थिती आहे। आता जे मेळावा तुम्ही घेता त्याला मेळाव्यात आतापर्यंत अनुपस्थित असलेले तुमचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आता जवळपास सर्वच कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते पाठीमागच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मेळाव्यात सर्व प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित राहत असतात। या मेळाव्यात सुद्धा सगळे कार्यकर्ते उपस्थित राहतील। पाठीमागच्या हर्षवर्धन पाटीलच्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी जिल्हा बँकेचे संचालकांपासून उपाध्यक्ष भरत शाह, युवा नेते प्रवीण माने हे उपस्थित नव्हते। आता ते
आता त्याबद्दल माझं तर ठाम मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते, आमच्या नेते आदरणीय सुप्रियाताई या मेळाव्यास येणार असल्यामुळे येतील असं माझं मत आहे. सगळे प्रमुख कार्यकर्ते येतील. होते साहेब, अनेक कार्यकर्ते उपस्थित राहत नाही, त्याबद्दल लोकांत वेगवेगळ्या चर्चा होतात. ते मेळावा असेल तुमचा झालेला, आता होणारा मेळावा आहे, जे बंडखोर मुलं आहेत किंवा अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, ते नेमके येणार आहेत का? त्यांची भूमिका काय? काहींची काही अपरिहार्य कारण असतं किंवा मध्ये बियॉन्ड रिजनेबल एखादं कारण असू शकतं की जे कंट्रोल मध्ये नसतं, बियॉन्ड कंट्रोल. अशा कारणामुळे काही राहू शकत नाही इच्छा असून सुद्धा, किंवा नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आपत्कालीन एखादी परिस्थिती उद्भवली तर राहता येत नाही उपस्थित. म्हणजे जो उपस्थित राहिला नाही म्हणजे त्यांनी बंडखोरी केली किंवा पक्षाचा आदेश मोडला असं काही अर्थ होत नाही. शेवटचा प्रश्न की आता जी पक्षामध्ये दुसपूस सुरू आहे, मग ते हा गट असेल ते मिटवण्यासाठी कोणता प्रयत्न होईल असं तुम्हाला म्हणायचं? दुसपूस नाही असं माझं म्हणणं आहे. पक्षात कुठलीही दुसपूस नाही. सगळे कार्यकर्त्यांचा आदरणीय पवार साहेबांवर निश्चित श्रद्धा आहे, आदरणीय सुप्रियाताईंवर निश्चित श्रद्धा आहे आणि त्यामुळे काय दुसपूस नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.